नमस्कार मित्रांनो, आज आपण लिममध्ये आलो आणि लिममध्ये आल्यानंतर 7व्या गटामध्ये पहिला नंबर काढलाय. कुणी काढलाय काय जाणून घेऊया आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगा. ऋषिकेश बोडरे. बैलांचं फाजिलराव. फाजिलराव उर्फ धोका. काय सांगितलं? उर्फ धोका. धोका आता ही कसा काय धोका आला मैदानात? धोका यो आमच्या एका बारक्या भावाला धोका मिळाला म्हणजे आम्ही त्यासाठी एक धोका खरेदी केला. लगा धोका मिळाला म्हणून धोका खरेदी केला. एक आठवण म्हणून तिला पण कळावं धोका काय चीज असतो ती. नक्की थोडंसं खाली उतरूया मित्रांनो. थोडंसं खाली आपण आलो बरं का. धोका दिला जातो पण आपण आता इथं धोका खरेदी केलाय का घरचाच? नाही खरेदी केला. राहुल ड्रायव्हर मर्डे आहे का नाही, यांच्या दावणीतला ह्यो फाजील आहे. त्याचं खरं नाव फाजील आहे. आपण खरेदी करताना त्याचं उर्फ धोका नाव ठेवलेलं आहे. म्हणजे इतरांनी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता त्याचं व्यक्तीचं आपलं नाव नको घ्यायचं नाही घेत नाही, पण धोका तुम्हाला दिला आणि तुम्ही त्याला खरेदी करून आणखीन त्याला धोका ठेवला. हो धोका. हो तर नक्की थोडक्यात जाणून घेऊया कोण आहे ती अशी व्यक्ती की धोका दिला. हा XYZ कशाला नाव ते समोर करायचं. जेंट्स आहे कोण आहे? लेडीज. ह्याला धोका दिलाय आहे का? एखादा धोका भेटतो बघू दे की तिनं पण बघू दे ना. भावाचं किती प्रेम होतं ती. नाव ठेवलं काय ह्याला धोका दिलाय. त्याच्या नावाखाली खोंड घेऊन आम्ही ह्याचं नाव धोका ठेवलाय. वर्षी किती दिवस झालं धोका दिला? धोका देऊन झालं 20 दिवस आणि 20 दिवस झाला असतील. देऊन झालं 15 दिवस. 20 दिवस झाला असेल. वासरू घेतलं. गडी वाईज म्हणला मी आता असं करणार तसं करणार आहे. त्याला नाद लावायसाठी नाद त्याला पहिल्यापासूनच आहे, पण त्याचं मन रमायसाठी डायरेक्ट वासरू घेतलं आणि वासराचं नाव धोका ठेवलं. धोका दिल्यापासून काय चॅलेंज तर म्हणजे काय बदल झालाय का? धोका दिल्यापासून म्हणजे कसं माहिती आहे का, बैलांवरती आपलं पहिल्यापासूनच प्रेम आहे. मग बैलगाडी क्षेत्र आपण म्हणजे मी शाळेत तिसरीला होतो ना तेव्हापासून मला नाद आहे. पण मध्ये म्हणजे काय म्हणजे मध्ये वेळेस थोडंसं मी बैल विकल्यामुळे बंद केलं होतं. आपलं कामधाम मी करत होतो, कामाला जात होतो, पण लयच बाहेर पडलो होतो मी. आणि त्यात माझ्या आयुष्यात म्हणजे असा प्रसंग झाला, माझं मन असं लयही झालं होतं. त्यानंतर म्हणलं म्हणजे आपण नाही का लयही झालं, त्यामुळे म्हणलं आता काहीतरी नवीन करूया म्हणून यो खोंड घेतला नवीन. राहुल ड्रायव्हर मर्डे यांच्यापासून खरेदी केला खोंड. त्याचं नाव फाजील होतं पहिलं, पण आपण आपल्यापाशी आल्यानंतर त्याचं फाजीलच नाव आहे, पण आम्ही उर्फ आपलं धोका म्हणतो त्याला. पहिलंच मैदान त्यानं आपलं नाव केलं. धोका नाव ठेवलं, धोका तुम्हाला दिला, त्याचं नाव तुम्ही त्या बैलाचं धोका ठेवलं. आणि मित्रांनो धोका नाव ह्यानं स्वीकारलं पण काय, आणि ह्यानं मालकाने आनंदाने ठेवलं धोका. इतरांनी धोका दिला म्हणून, आणि पण ह्यानं तसा मालकाला धोका दिलेला नाही. का नाही कधी आपल्याला आजपर्यंत म्हणजे इथनं पुढे कधी धोका देणार नाही, कारण आपण प्रेम जे करतो बैलांवरती ते आपण म्हणजे असं थोड्या दिवसापुरती नाही, कारण आपण कायमस्वरूपी म्हणजे आपल्या जाऊन लय बैल झाले, पण आपण कुठल्या बैला पळू किंवा न पळू शेवटपर्यंत प्रेम असतंच बैलावरती. आणि आता म्हणजे ह्याच्यावरती म्हणजे आपलं एवढं प्रेम आहे की आपण कुठल्याच व्यक्तीवर आता इथनं पुढे प्रेम करू शकत नाही, एवढं ह्याच्यावरती करणार शेवटपर्यंत. आपलं म्हणजे जो पण आहे तो पण माझ्यावर. तर हे किती आतापर्यंत मैदान आहे? पहिलेच मैदान, पहिलाच गटपास, कडन पब्लिक. अजून काय मागं पळत होती गाडी आमची, एक टांग्यानं गाडी निकाल गाडी पळवली. लक्ष दुसरा खोंड आणि हे त्यांचाच आपण घेतला, ती घरचीच गाडी पळवली, राहुल ड्रायव्हरचीच आपण घेतला. आणि त्यांच्या बसला बैल आपलं वासरू घालून घरचीच गाडी 1 नंबर तासानं गाडी लागली. घासरेक टांग्यानं गाडी मागं पळत होती, वर निकाला एका टांग्यानं गाडी लावली. आम्हाला म्हणजे वाटलं पण नव्हतं की खोंड म्हणजे नाही का पहिलेच मैदान आहे, आम्ही आपलं म्हणलं जाऊया बघूया काय करते. पण त्यानं पहिल्याच मैदानात दाखवलं की माझ्यात किती धमक आहे ते. मग किती किती दोषीनं पळतोय आणि माझं नाव तुम्ही धोका ठेवलंय. तुमचा मी हे नावाला काळिंबा फासणार आणि त्यानं आता तुम्हाला जे काय आहे ते त्यानं दाखवलं. बाबांनो तुम्ही मला जरी धोका म्हणून तुम्हाला भेटलाय, मालकाला भेटलाय, पण ह्यानं मालकाचं माझ्या अंगावर टाकलंय आणि मी ते स्वीकारणार नाही. आणि ह्यानं तुम्हाला तो आज दाखवून दिलं. 7व्या गटामध्ये किती त्याच्यासोबत गाड्या पळत होत्या? 5 नाही 8 गाड्या होत्या. 8 गाड्या पळत होत्या. 8 गाड्यामध्ये तो पहिला आलाय. तर आजचा पहिरा कोणासोबत आहे ह्याला? राहुल ड्रायव्हर मर्डे त्यांचा घरचाच बैल आहे, म्हणजे त्यांनी एक
दुसरा खोंड आहे एक 2 वर्ष झाले खरेदी केला होता नवीन खोंड 7 लाख रुपयाची खरेदी आहे ती त्याच्याबरोबर ती पळा होता म्हणजे त्यांच्या दावणीचा खोंड आहे ते आम्हाला बोलले होते की एक मैदान तुम्हाला आम्ही बैल देणार म्हणून एक मैदान पळायचं आपण त्याच्यासोबत मग ते आम्ही आपलं योगायोग आला आजचं मैदान म्हटलं जवळ आपल्या खेडपासून म्हणून आपले आम्ही आजचं मैदान धरलं आणि पहिल्याच मैदानात त्यानं कडन गट पास केला. खेळ कुठलं म्हणताय तुम्ही? सातारा खेळ आपलं आमचं खेळ वाडे फटा म्हणजे मित्रांनो एकाच गावचं आलो बरं का मी पण खेळतच आहे. मग तुम्हाला मी मागा ओळखलं होतं बुधावले मिस्त्री. हा ओके. तर मित्रांनो गावची गाडी गावचाच बैल आणि गावातच आला धोका. तुम्ही आता बघितला कसा काय आलाय काय कुठनं आलाय. तर कितीची खरेदी ही? खरेदी म्हणजे थोडक्याची खरेदी अजून पैसे पण नाही दिले त्याचं. पैसे आज द्यायचे आज पैसे निम्म पैसे दिलेत आज निम्म द्यायचे. कितीला ठरलं होतं? तसं काही खरेदी असे उघड नाही करत ही घरगुतीच झाली आहे खरेदी का तर त्यांना मी म्हणलेलं तुम्ही खोंड दिला ह्यो तरच नाद करणार पुढं नाही दिला तर मग नाद बंद. मग त्यांनी आपलं प्रेमापोटी खोंड दिलाय म्हणजे जेव्हा खोंड लहान होता त्यावेळेस मी बघितला होता त्यावेळेस मला खोंड आवडला होता पण आपल्या इथं म्हणजे आपल्याला जमीन नाही त्यामुळे आपल्याकडे शिकवायला यायला त्रास होतो म्हणून आपलं त्यांच्यापाशी ठेवला होता. त्यांना म्हणलं ज्यावेळेस खोंड पळेल त्यावेळेस मी नेणार आणि त्यावेळेस त्या दिवशी फेऱ्याला खोंड पळला त्या दिवशी मला आवडला त्या दिवशी मी घरीच गेलो नाही म्हणलं नेला खोंड घेऊनच जाणार मी घरी. त्या दिवशी मी खोंड घेतला ती मला म्हणले की तुला शब्द दिलाय तुलाच खोंड देणार. आपल्या त्यांचं म्हणजे घरातल्या समाजात पाहुणे आहेत आपले ते त्यामुळे त्यांनी आपल्याला खोंड दिला शब्दा खातीर खोंड दिला म्हणजे शब्द दिला आणि आज त्यांना पाळला पूर्ण करून दाखवलं. काय सांगाल त्यांच्याविषयी 2 शब्द? त्यांचं म्हणजे कसं आहे माहिती का माणूस म्हणजे दिलदार मनाचा माणूस आहे तो. म्हणजे असं कधी मनात कुठल्या गोष्टीचा ही नाही ती नाही म्हणजे आपलं निस्वार्थीपणे म्हणजे बैल आम्हाला त्यांनी दिला की आपल्या मनात काय ठेवलं नाही काय नाही प्रेमापोटी म्हणजे आम्ही म्हणजे त्यांनी शब्द पाळला म्हणजे आम्ही मागितला बैल की नाही का एखादं म्हणतं. आता कसं आहे की बैलगाडी क्षेत्रात असं झालं की कोणाला असं छकडं सुद्धा कोण देत नाही. त्यांनी आपला बैल दिला म्हणजे एवढी मोठी वस्तू दिली आणि त्या वस्तूनं आपलं एवढं मोठं नाव म्हणजे पहिल्याच महिन्यात गट काढणं म्हणजे किती मोठी वस्तू आहे ते त्यांनी दिली आम्हाला म्हणजे प्रेमापोटी दिली. आम्ही मागितली त्यांना ते का आम्हाला म्हणजे एका शब्दात त्यांनी दिली वस्तू. तर हा जो पायरा होता तुम्ही त्यांच्याकडे गेला ह्या मैदानाचा पायरा करण्यासाठी का ते तुमच्याकडे आलं काय? नाही हे बोलणं म्हणजे आमच्याकडे झालं होतं ज्यावेळेस आम्ही फेरा काढला त्यावेळेस ते बोलले होते तुम्हाला मी खोंड देतोय पण एक मैदान आमच्या बैलाबरोबर पळायचं एक मैदान कुठलं तर करूया. मग आम्ही म्हणलं चालतंय म्हणलं लिमचं मैदान करूया म्हणलं आपलं जवळ आहे त्यांना पण जवळ आहे आम्हाला पण जवळ म्हणून आम्ही आपलं हे आजचं नियोजन केलं चांगलं झालं नियोजन गाडी पण चांगली पडली. काय अपेक्षा काय आहे आज मैदान हे डोक्यापासून तुम्हाला बाबांनो एवढं असं पहिल्या मैदानात गट काढला तर अपेक्षा काय आज म्हणजे त्यानं मन जिंकलं आमचं गट काढला पहिले 8-8 9-9 10-10 अड्डे खेळते त्यांना गट पण का होत नाही म्हणजे आणखीन काय पाहिजे त्याच्यापासून अपेक्षा आमची. 2 फेऱ्यान हे आता 3रा फेऱ्यान डायरेक्ट गट काढलाय. बरं ते राहुल ड्रायव्हर आपल्यापासून रुपया वायदी नाही खोंडाची किंमत निम्मीच्या निम्मी सुद्धा घेतली नाही आमच्यापासून आपलं स्पष्ट सांगतो निम्मीच किंमत घेतली संबंधासाठी तो त्यांनी 7 लाख रुपयाला बैल घेतलाय खोंड दुसरा 1 रुपया घेतला नाही पदरच्या पैशाने आले आम्ही फक्त चिठ्ठी टाकली गाडी घरचीच आहे सगळं घरचंच फक्त चिठ्ठी टाकली तेवढंच 1000 रुपये आमचं आजच्या मैदानाला गेलेत नाही तर 1 रुपया काय इकडे तिकडे गेला नाही. मला वाटतं मग माणसं जी मी बऱ्याचशा मुलाखतीमध्ये विचारलं आज देखील आणि पहिलं पण मैदानाला खर्च किती येतो ते सांगतात की 5 ते 6,000 7,000 8,000पर्यंत येतो पण तुम्हाला आजचा खर्च किती आला? फक्त आजचा आम्हाला फक्त एक चिठ्ठी 1000 रुपये एवढाच. त्यांच्या ते पदरनं बैल घेऊन आली त्यांची गाडी स्वतःची डिझेल त्यांचं सगळं त्यांचं आमची गाडी घरचीच आमचं डिझेल फक्त 1000 रुपये एक चिठ्ठी पडतो एवढाच आम्हाला खर्च आजचा. आजपर्यंत पहिलंच मैदान असणार आहे ही ह्या मालकांचं चालका मित्रमंडळ आमच्या गावचं धरून चालू आहे तर 1000 फक्त मैदान दुसरी चिठ्ठी पण टाकली नाही एकच टाकली कड आली त्या चिठ्ठी पडलो. असं नाही का वाटत 5-6 रुपये जातात आणि 1000 मी आज मैदान काय मालक काय करतात बाबा कडन लागली की दुसरी चिठ्ठी फाड आणि मधनं पळूया पण आम्हाला म्हणजे आम्ही विचारच केला नाही दुसऱ्या चिठ्ठीचा म्हणलं जिथं येईल तिथं पळायचं आणि येईल तिथं आम्ही पळलो आणि ह्यानं आमचं गट पास करून दाखवला कडनं पब्लिकनं पळलं ही
तर पळत असताना मनात काय भीती आली का बाबा काय विषय इकडे? मनात म्हणजे खालनं मी बैल मी स्वतः मी सोडतो खोंड. मला खालनं म्हणजे सोडल्यानंतर असं वाटत होतं की कारण पहिलंच मैदान आहे, आता खोंड आपला कडन आहे, कडन गाडी आपली, म्हणजे मग खोंडाचं म्हणजे माझ्या मनात पण होतं असं की आपला खोंड आज गट पास करेल, पण त्यानं ती करून दाखवलं. 2 चक्र मागं पळत होता तो, म्हणजे 2 टांग मागं पळत होता, पण त्यानं करून दाखवलं. म्हणजे मालकासाठी काय करणार आहे ते त्यानं करून दाखवलं पहिल्याच मैदानात. त्यामुळे त्याला जर बोलता येत असतं, मुका प्राणी मित्रांनो, तर त्यानं काय बोलला असता? तुम्हाला मनात काय वाटते, काय बोलला असता तो आज ह्या मुलाखतीत? बाबा तू काय बोलला असतास? आहे का बोलता येत नाही, पण तुम्ही त्याच्यावर बोलता येत नाही त्याला, पण त्याला माणसाचे म्हणजे आपण जी बोलतो या ते कळतंय त्याला. बाबा मालकाच्या मनात काय आहे आपल्या, म्हणजे मालक आपल्याला मैदानावर आपण मालकाच्या मनात काय आहे, म्हणजे आपली गाडी कुठनं पण लागू त्यानं करून दाखवलं. ते मालकाच्या म्हणजे मनात नव्हतं की बाबा गट पासून, पण त्यानं करून दाखवलं कडनं. मित्रांनो त्याला विचारतो, तुला जर बोलता येत असतं तर तुझ्या मालकाला काय सांगशील? जाणून घेऊया. तुझ्या मालकासाठी सांगायचं बरं का बाबा न तू आज जिंकला इथं, तुझ्या मालकानं तुला धोका नाव ठेवलं, जर बोलायचं म्हणलं तर काय बोलशील मालकाला? 2 शब्द बोला. धोका नाव काढायला बोलतो आता ये खाली. तसंच तो काय म्हणतोय माहितीये का, हळूच सांगतो. तो म्हणतोय मालकानं मला धोका खाल्ला आणि तो धोका माझ्यावर ठेवला, पण मी मालकाला धोका देणार नाही. मी ऐकलंय, तुम्ही ऐकलं असेल, त्याला विचारलेलं तर तो म्हणतोय की मी मालकाला धोका देणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि दिलंच नाही तुम्हाला, गट पास झालाय तुमचा. धोका नाही देऊ देणार तो कधी. मला त्याच्यावर म्हणजे आता विश्वास आहे आपला, त्याच्यावरती म्हणजे आपण सगळं म्हणजे माझं जे आहे ना सगळं त्याच्यावरती लावलं आपण, त्यामुळे आपल्याला कधी धोका देऊ शकत नाही. जोपर्यंत माझ्यापाशी आहे तोपर्यंत तर देऊ शकत नाही. तर आता आपल्याकडे अजून काय खरेदीचा काय विचार आहे का? नाही एकच नाही ना, का तर शेती नाही वाढी नाही, आपल्याला नादासाठी एकच ठेवले, कशाला 2-3 म्हणा विकत घेऊन सगळं करायचे नाद. सगळं कुठली वस्तू आणायची म्हटली तर पेंट. ह्या नादाकडे वळण्याचं काय कारण? कारण म्हणजे काय माहिती आहे का, तसं म्हटलं तर आता मला म्हटलं तसं तर आमच्या गावात एक संजय आप्पा माने म्हणून एक बैल पळत होती, त्यांचा मुलगा ऋषिकेश माने, त्याच्याबरोबर मी सारखं कंटिन्यू असायचं, त्याची माझी खास दुसती. त्यामुळे त्यावर जाऊन नदीला जाणं, धुणं बिणं पोहणी करणं, त्याच्यामुळे मला नाद लागला. तेव्हापासून माझ्यामुळे मग दुसरा जोडीदार लागला. मग दुसऱ्या जोडीदार लागल्यानंतर त्यानंतर त्या एक दुसरा एक राज म्हणून वाघ म्हणून पोरगा आहे बघा, खेडचं संजय बरोबर असायचं, त्याला लागला माझ्या जोडीदार. म्हणजे असं माझ्यामुळे तो का तिघांना नाद लागला. तो आता इथं नाही ह्या जगात, त्यामुळे त्याच्यासाठी नाद लागला. म्हणजे आता एक आठवण म्हणून राहिली तेवढी त्याची, त्याच्यामुळे आपल्याला नाद. मित्रांनो त्यांच्यासोबत आपण देखील येत असतो आणि या ठिकाणी आता ही सगळी भेटल्यात, विषय झाला रंगला. तर एक संदेश तुम्हाला काय द्यायचा आहे का त्या व्यक्ती बाबांनो, जर त्यांना बघितला त्या व्यक्तीसाठी तुमची इच्छा असेल तर काय संदेश द्याल? पण माणसं धोका देते ती, ह्याचं नाव धोका ठेवून ह्यानं धोका दिला नाही आज, पण त्याचं नाव प्रेम ठेवून सुद्धा विश्वास कशासाठी असतो? जे माणूस जे म्हणजे मनापासून जे प्रेम करतं, म्हणजे आपण कुठल्या पण माणसावर करू, आपण मनापासून प्रेम करतो, पण तो माणूसाला आपली म्हणजे खीद राहत नाही. तशी ही जी आहे ना, ह्याच्यावर आपण प्रेम केलं ना की आपल्याला फळ देते. आता मी त्याच्यावर 20 दिवस झालं मी प्रेम करतोय, पण त्यानं आज दाखवलं की मी काय करू शकतो ते. तसं आपण किती दर वर्ष म्हणजे माझ्या एखाद्या माणसासाठी आपण हे करत असतो, पण त्या माणसाला परत म्हणजे माणूस तो 2 मिनिटात आपल्याला वेगळं करतो, तसं हे करू शकत नाही. तर आपण म्हणजे ह्याच्यासाठी रुसणार फुटणार किंवा काय करू शकत नाही. तर ह्यो कवा रुसलाय का तुमच्याकडे आल्यापासून, किंवा त्यानं रडावलंय का तुम्हाला? नाही त्यानं नाही रडावलं कधी, आणि तो रडावणार पण नाही कधी. त्या व्यक्तीनं किती वेळा? त्या व्यक्तीनं काय म्हणजे जोपर्यंत मी होतो म्हणजे किती म्हणजे 1 वर्ष असो, 2 वर्ष असो, 3 वर्ष, कितीतरी वेळा रडलं असेल. विसराल का त्या व्यक्तीला? कुणी असू द्या, XYZ मित्रांनो, आपल्याला माहित नाही काय कोण आहे व्यक्ती ती, पण विसराल का त्या व्यक्तीला? विसरणार, ह्याच्यासाठी विसरणार. ह्याच्यासाठी विसरणार. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ह्याच्याचमुळे विसरला तर विसरणार. आम्ही सांगून कटाळलेलो, आमचं काय ऐकत नव्हता, मग असं करून घेईन तसं करून घेईन, हे आणल्यापासून नाही काय रोज दिवसभर रातभर त्याच्यापाशी जाऊन बसतोय, गोट्यात चारा वगैरे खायला, धुणं खाणं पोहणी, त्याच्यातच नादात आहे आता.
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले का जाणून घेऊया. कशाचं खाण्यापिण्याचं तुमच्या पेट पूजा वगैरे काय नाही आता 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 आहे म्हणजे ह्यो मी तुमच्याकडे आलाय आणि आता त्यावेळी म्हणजे आपलं माझं रोजचं आपलं खाणंपिणं असतंय त्याच्यापाशी जाऊन बसणं त्याचं सगळं करणं त्याच्यानंतर मी म्हणजे माझ्या कामाला जातो. संध्याकाळी कामावून आल्यानंतर म्हणजे आल्या की नंतर पहिल्यांदा ह्याच्यापाशी जातो ह्याला बघतो मग तिथनं येतो मग फ्रेश होऊन बाकीचे कामं करतो पण पहिल्यांदा ह्याच्यापाशी जातो. किती दिवस झाला आता धोका दिल्यापासून किंवा फोन कॉन्टॅक्ट बंद झालंय तुमचं? झाले आता भरपूर म्हणजे एक 1.5-2 एक महिना झाला असेल एक महिनाभर झाला असेल. तिकुंड येतो का? नाही म्हणजे मी हीच करून टाकले सगळं बंद केले. ही कुंड गेलाय का कवा नाही. नाही पार डिस्चार्ज झालाय स्विच ऑफ स्विच ऑफच झाला स्टार्ट झाला आणि तिकडे स्विच ऑफ झाला. स्विच ऑफच स्विच ऑफ उघडेल काय वाटते? नाही उघडायचा नाही त्याच्या मनात नाही उघडायचा एवढी गॅरंटी आहे नाही उघडायचा. हे कुंड उघडेल का? नाही उघडणार का नाही त्याला जाणीव करून दिली मी तिच्या बाबतीत. हा त्याला मी सांगितले समजून का तर किती केलं तर मी मोठा भाव असल्यामुळे त्याला सांगितले 4 गोष्टी समजून सांगितल्यात त्याला. काय ना आता किती दोघांमध्ये अंतर आहे भावा लय म्हणजे लय जवळचा सक्का नसला तर बाबा सख्याकत आहे. ह्यो सक्का चुलत भाव आहे. आमची जेवढी पोरं आहेत ना एक घरातलीच तुम्ही आज या पोरांना म्हणजे वांगाळ एक शिवी दिली ना तरी मनावर लागून घेणार दुसऱ्या 5 मिनिट इकडे जाते ना लगेच कचरा जरा येणार. तसे बाकीच्या पोरांना आपण काही विश्वास देऊ शकतो बाबा बोलल ना बोलल त्याला पटल ना पटल त्यामुळे कंटिन्यू आता हे आता ऐकायचं सोडायचं आणि पुन्हा एकत्र नांदा जायचं खेळायला जायचं हो आणि त्यात गॅरेज आहे ना 4 व्हीलरचं हो हवेला त्यामुळे गॅरेजवर आम्ही सगळी कंटिन्यू मला दुसरा कुठला नाद नाही म्हणजे व्यसन कुठलं नाही मला काय फक्त एक बैलाचाच तेवढा नाद म्हणजे बैलाचाच फक्त. आता बैलाच्या माग ह्या लिमच्या मैदानामध्ये किती जण आलाय? आता नाही म्हणले तरी 10-15 जण असतील. 10-15 जण आले बाकी अजून खाली गेलेत सोडायला बैल खाली धरायला गेले. 10 ते 15 जणांमध्ये कुणाला कुठला नाद नाही. विमल किती जण खात्यात तुमच्या ग्रुपमध्ये? 1-2 असते. ड्रिंक ड्राईव्ह करणारे किती? बारकीच आहेत ना सगळे अजून बारकीच आहेत. नाही ड्रिंक ही नाही कोण करत सगळे पोरं म्हणजे लय अशी पोरांची वय नाही ड्रिंक करत नसेल. प्रीतम बुधावले तो खेळचं तुमच्या माहितीच असते त्यांच्यामुळे त्यांच्या पुढे कोणाला व्यसन ड्रिंक तसलं अजिबात त्यांना काय चालत नाही. त्यामुळे कुठलं पोरं बी आमच्या तसलं काय करत नाही तर डायरेक्ट मार असतो तिथं. नाद करायचे खोंड घेऊन देतो बैल घेऊन देतो काय करायची ती कर काय सगळा खर्च असेल ते आपच करतात का तर पोरं एक नाद आहे पहिला नाद नव्हता सगळ्यांमुळे ह्याच्यामुळे आम्ही गेलेलो ह्यांच्या गावाला एकामला गेलेलो 2011 मध्ये तर एक चिच्चंतर म्हणून पळत होता बैल हे पावसात होता मी ह्याला म्हटलं पावसात का थांबला तेव्हापासून मग डोक्यात आलं मग तेव्हा बैल घेतला. शेती वाटणे कधी येसन माहीत नव्हती त्यांना येसन कुठली मुरकी कुठली आणि त्यामुळे नाद लागला ते मग घेतलं तेव्हापासून नाद करतोय. मग बंदीच्या काळात ह्याचा एक खोंड होता हातामध्ये चांगला पळत होता एवढं माहीत नव्हतं त्यामुळं व्हायचं कसं मार खाल्ला 7 मैदान ही केले खेडच्यात नावा पळायचा खेडच्या नावा मैदानात सलग मार खाल्ला नव्हता कधी त्याला बैल आम्ही जेवढे बैल घातली एक सगळ्या बैलाला काही वासरू हातात पडलं काही वेळेस वासराव गाडी टाकली आम्ही त्या परत ना लंपेत गावलं ते विकून टाकलं परत ना. आता तुम्ही मगाशी म्हटला की राजवाघ बरोबर आहे त्याचा जादू आणि हा पळेल का? पळणार की आता कसं माहितीये का त्यापाशी बैल नाही कुठला आता त्यापाशी कुठला बैल नियोजन असेल ना त्याच्यावर पळेल बैल वासरू. पण आज गट काढायच्या आधीच आम्ही 2 दिवस झाले त्याला मी फोन लावला म्हणलं वासरू आज कसं पळते बघ म्हणलं आणि मग डिसिजन कर म्हणलं बैलाचं म्हणलं. आपल्याच गावातलं दुसरं एक आणखी नाही त्याच्यासोबत पळेल का? पळणार की विमान सोबत सुट्टी मी करायचं विमानभर मीच असायचं सुट्टी मेकर आहे विमान पळणार की विमानभर कधी तो पाळताना भेटणार आणि आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनल वरती तो एकच खांदी होतो ना ज्यावेळेस आमच्या डावीने पळेल त्यावेळेस आम्ही इमान घालणार हे अजून उजवीनच पळतोय ना 2 फेर काढलं उजवीनच आज बी उजवीनच पळला इमान उजवीचाच ह्या ज्यावेळेस डावीने पळेल त्यावेळेस विमान पर पळणार 100% पळणार 1-2 महिन्यात एवढ्या गाडी 100% पाळणार पण एखाद्या मैदानामध्ये 100% कुठल्या तरी मैदानात पाळणार गाडी कारण किती बी गेला तरी ते आमचं म्हणजे घरातले संबंध आहे तो पण बैल आपल्या घरातला आहे आणि ह्यो पण घरातलाच आहे त्यामुळे कधी ना कधी तरी ती गाडी योगीलच्या मैदानात पाळणार गाडी विमानाने. 25 मध्ये पळेल का ह्यो? हा 25 मध्ये 2025 ला पळताना 100% पाळणार. उन्हाळ्याच्या सीझनला पळताना दिसणार 2 महिन्यात पळताना दिसणार.
धन्यवाद मित्रांनो. अतिशय वेळ काढून आपण या ठिकाणी विकास नाळे यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद करतो. वेळ काढून आपण मुलाखत दिली. अशीच आपली भेट होत जाणार आहे. आपण एकाच गावचं आलो आहे. जाता जाता हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि ही मुलाखत मित्रांनो कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगा. बाबा मी अमक्या गावातून तुमची मुलाखत पाहतोय आणि अशीशी वाटली मला. बाबा हे प्रश्न तुम्ही विचारायला नको होते आणि हे विचारलं दादा त्याबद्दल तुमचं अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. जे काय द्यायचे असतील कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकता. आणि जर आपल्या चॅनलला जर आपण सर्व नवीन असाल तरी देखील सबस्क्राईब करून घ्या. काय तर असे नवनवीन आपले काय म्हणायचं काय चाललं या मैदानावरती किंवा कुठं कुणाला कुणी कसा धोका दिला आणि बाबा धोका आमच्या व्यक्तीने भेटला पण ह्यो असा माणूस बैल मुका प्राणी या तो माणसाला धोका देणार नाही आणि देत नाही. शीच आपल्या अशाच काही गोष्टी तर ह्या तुम्हाला जाणून घेण्यासाठी करा सबस्क्राईब. तोपर्यंत धन्यवाद.